श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं यावर्षी लोकशाही वाचवा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन राजर्षी शाहू स्मारक भवनात ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी होते। या व्याख्यानमालेत शुक्रवारी सनातन धर्म आणि आधुनिक समाज या विषयावर संस्कृतचे अभ्यासक डॉक्टर हेमंत राजोपाध्ये यांनी आपले विचार मांडले। धर्माच्या उत्पत्तीपासून त्यातून निर्माण झालेल्या वर्चस्ववादातून भेद कसे निर्माण होत गेले याची मांडणी केली आहे। यजमान पत्नीशिवाय यज्ञच होऊ शकत नाही ही शाश्वत धर्म असेल तर आता राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी यजमान पत्नीच नसणार आहे असं सांगत पंतप्रधान मोदींचा थेट नामोल्लेख टाळत त्यांना टोला लगावला। कारण यजमान पत्नीशिवाय यज्ञच होऊ शकत नाही। कारण आता मला काल कोणते हमीदच नाही। हां, माझा कोल्हापूरचा मित्र आहे, त्याने मला सकाळी प्रश्न विचारला, राम मंदिराचं यजमान जे असणार आहे प्रतिष्ठापना करणार आहे तिथे यजमान पत्नीच नाही आहे, त्यामुळे ते काय करायचं हा एक वेगळा प्रश्न असणार आहे। तर म्हणजे मला म्हणायचं असं की जर अशा ते आपद्धर्म आणि शाश्वत धर्म असे आपल्याकडे प्रकार आहेत तर ते आपद्धर्म जर इतका सहजगत्या वेदधर्माच्या ठेकेदारांकडून किंवा त्यांच्या कस्टोडियन्सकडून पाळला जाऊ शकतो तर मग आपण चांगल्या हेतूंसाठी आणि चांगल्या मार्गाने कुठेही फेरफार न करता शुद्ध अकॅडमिक पद्धतीने आणि लोकांची एम्पथी राखून जर आपण धर्माचे नवीन अनुयायी लावून पाहिले तर कदाचित पुढच्या 15 वर्षांनी काहीतरी एक शक्यता निर्माण होऊ शकते। तथाकथित संस्कृती किंवा धर्मरक्षक हे सोसायटीच्या गेटवरील वॉचमनसारखं काम करतात अशी टिप्पणी सुद्धा त्यांनी केली आहे। मोठ्या मोठ्या सोसायटीज असतात आणि त्या सोसायटीच्या दाराशी मोठा असा युनिफॉर्म घातलेला बंदूक घेतलेला एक वॉचमन असतो। तो वॉचमन आपल्या दाराशी त्या केबिनमध्ये बसलेला असतो। त्याला सोसायटीमध्ये काय एकदम मारे बघत पण नाही, सोसायटीत काय करायला त्याला काही माहिती नसतं। ते संस्कृती रक्षक जे असतात ते दाराशी बसलेले असतात, त्यांना संस्कृतीमध्ये काय आहे धर्मामध्ये काय आहे काही ओपीठो गरज पण वाटत नसते। त्यामुळे ते हे वॉचमन सारखी जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा आपण शिकवलं तर कदाचित ते शिकून चांगल्या पदावर राहतील आणि हातभार लागेल। आधुनिकतेचा स्वीकार करताना धर्माचा त्याग करण्याऐवजी त्याची चिकित्सा करत त्याचं आचरण करणं अधिक सोयीचं ठरेल असंही त्यांनी नमूद केलं। तर मला वाटतं की आपण धर्माची चिकित्सा धर्माचा परामर्श घेताना धर्माचरण करणाऱ्या लोकांशी सहानुभूतीने वागून त्यांच्या श्रद्धांना योग्य पद्धतीचं विश्लेषणाची एक जोड देऊन त्यांच्याशीच आपण जुळवून घेऊ शकलो तर कदाचित सध्या निर्माण झालेला हा सगळा जो कम्युनल जमातवादी केओस आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि सोबत आपल्यासुद्धा वैचारिक आणि नैतिक उन्नयन व्हायला मदत होईल असं मला वाटतं। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी उदय स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेलं वक्तव्य ध्रुवीकरणाचं बादशाह असणाऱ्यांसाठी कसं सोयीचं ठरलं हे 3 राज्यांच्या निकालांमधून दिसून आलं असल्याचं सांगितलं। यापुढच्या काळात ध्रुवीकरण करणाऱ्यांना संधी मिळू नये यासाठी भूमिका मांडण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातोय हे पाहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। तर उदयनिधी स्टॅलिन नावाच्या एका द्रमुकच्या नेत्यांनी तामिळनाडूमध्ये एक विधान केलं आणि ज्याच्यानंतर हा वाद पेटला गेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचं विधान हे सनातन धर्माच्या विषयी केलं गेलेलं होतं आणि ज्यांना आयुष्यभर विक्टिम कार्ड खेळायची सवय झालेली आहे किंवा XYZ खतरे में म्हणून आरडाओरडा करण्याची सवय झालेली आहे त्यांच्यासाठी तर हा फुलटॉस होता। त्यांच्या दृष्टीनं अतिशय सोयीची गोष्ट या निमित्ताने घडली आणि त्यांनी त्या निमित्ताने एक देशभर वातावरण निर्मिती केली। प्रत्यक्षात काय झालं या निमित्ताने ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे। 2-3 महिने झालेले त्यानंतर मध्य प्रदेशच्या निवडणुका होत्या, इंडिया आघाडी थोडंसं बाळसं धरताना दिसत होती। तिची मध्य प्रदेशमध्ये होणारी जी सभा होती ती घेता आली नाही कारण की सनातनत्वाला केला गेलेला हा विरोध हा एका धर्माच्या विरोधात आहे, हिंदू धर्माच्या विरोधात आहे। त्यामुळे हा सनातनत्वाला असलेला विरोध नसून हिंदू धर्माला विरोध आहे आणि सनातनत्व नष्ट करण्यासाठी नसून हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी ही सगळी लढाई चाललेली आहे अशी आवाई उठवली गेली आणि त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या जनमानसावरती होताना आपल्याला दिसतोय। कारण की जे हा खेळ खेळतात ते पोलरायझेशनच्या खेळातले ध्रुवीकरणाच्या खेळातले बादशाह आहेत। त्यामुळे त्यांना सतत ज्याला 2 बाजू आहेत अशा स्वरूपाच्या गोष्टी लागतात आणि त्या आपण चळवळी म्हणून आपण कार्यकर्ते म्हणून त्यांना तितक्याच इमाने इतबारे पुरवत राहतो। तर या निमित्ताने आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की या स्वरूपाचा वाद हा ज्या स्वरूपाची लढाई आपण लढू इच्छितोय त्या लढाईसाठी पूरक आहे का घातक आहे याचा देखील आपण विचार करणं आवश्यक आहे।
सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेला आम्हाला आमच्या तत्त्वज्ञानाचा फेर अभ्यास करावा लागेल हा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी मांडलेला विधायक, संवादी आणि कृतिशील धर्मचिकित्सेचा विचार घेऊन काम करावं लागेल असंही त्यांनी नमूद केलं. वाटतं की ही जर लढाई आपल्याला लढायची असेल, हा जर इश्यू आपल्याला फ्रेम करायचा असेल, तर तो धर्मातील वाईट गोष्टी आणि संविधानातील नैतिकता या मुद्द्यांवरती फ्रेम करावा लागेल. कारण की मग तुम्ही जे हेमंतनी सांगितलं की तुम्ही धर्म माना न माना, धर्मचिकित्सा करा न करा, परंतु हा लढा हा धर्म नष्ट करण्यासाठी नसून धर्मातल्या वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी आणि धर्मातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला जर कोणी गांधींसारखा माणूस सनातनत्व म्हणत असेल तर त्याला विरोध करण्याचं माझं काहीच कारण नाहीये, किंवा तुकाराम महाराजांसारखा कोणी जे का रंजले गांजले म्हणत असेल तर त्याला विरोध करण्याचं माझं काहीच कारण नाहीये. त्यामुळे धर्मातल्या वाईट गोष्टी आणि संविधानातली मूल्य यांच्या मधला असलेला हा लढा आहे आणि ते ग्राउंड आपण सोडता कामा नये आणि दुसऱ्या कुठल्याही ग्राउंडवरती ती लढाई लढता कामा नये असं मला आपल्या सगळ्यांना अपील करावं असं वाटतं. त्या स्वरूपाचं पोझिशनिंग या लढाईसाठी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही देव आणि धर्म मानण्याचा समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराचा सन्मान करता, पण त्याच वेळेला देवाधर्माच्या संकल्पनांविषयी प्रेमपूर्वक आस्थापूर्वक चिकित्सा करायचा जबाबदारी आहे ती पण टाळत नाही. त्यामुळे डॉक्टर जे म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे, तिथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जागी धर्मचिकित्सा हा जर शब्द आपण टाकला किंवा हा शब्द महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रचलित केला की विधायक, कृतिशील, संवादी धर्मचिकित्सा, तर मला वाटतं या स्वरूपाची धर्मचिकित्सा आपल्याला हवी आहे. ती कशी पाहिजे, ती विधायक हवी आहे, ती संवादी हवी आहे. जे चांगलं आहे ते आपल्याला त्यातनं सकारात्मक हवी आहे, जे चांगलं आहे ते आपल्याला त्यातनं गाळायचं नाहीये. तर या स्वरूपाची धर्मचिकित्सा करणारी कामं आपण उभी करू शकतो का, हा मला वाटतं या निमित्ताने महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. यावेळी श्रमिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसह श्रोते उपस्थित होते.